धार कल्याणचे आता पुढची कथा आहे. धार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोगलाईत होते ते भेटण्याप्रत. आता ह्या रंगनाथ महाराजांचं जे चरित्र आहे ते आपण पाहिलेलं आहे याच्या आधी. तर धार कल्याण ते रंगनाथ जे थोर साधू मोगलाईत म्हणजे मराठवाड्यामध्ये होते ते भेटण्याप्रत समर्था आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. आता हे धार कल्याणच्या रंगनाथ स्वामींबद्दल झालं बोलणं. पुढे काय झालं आपण ह्याबद्दलही बोललेलो आहोत या चरित्रामध्ये आधी, की श्री वासुदेवानंद सरस्वती कर्म मार्गी ज्यांची प्रीती, कृष्णा तटाका ज्यांची महती, माणगावी जन्म त्यांचा. कोकणातल्या माणगावामध्ये, माणगाव म्हणजे हे रायगड जिल्ह्यातलं नाही, ते तळ कोकणातलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं माणगाव. तिथे ह्या वासुदेवानंद सरस्वतींचा जन्म झाला. टेंबे स्वामी कृष्णा तटाका ज्यांची महती म्हणजे काय तर वाडी औदुंबर गाणगापूर इथे टेंबे स्वामींचं वास्तव्य बराच काळ घडलेलं आहे. आणि नंतर त्यांनी जी समाधी घेतली ती गरुडेश्वरी नर्मदेच्या काठावरती, नर्मदेच्या तीरावरती त्यांची समाधी आहे. तर ह्या वासुदेवानंद सरस्वतींच्या बद्दल आपण ह्या आधी पाहिलं की ते महाराजांना भेटायला आलेले आहेत. तेच वर्णन इथं आहे. ते येण्याचे अगोदर बाळाभाऊस साचार बोलते झाले गुरुवर, स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा, बाळाभाऊंना सांगतात, अरे बाळा उदयिक म्हणजे उद्या माझा बंधू येतो एक, मज लागी भेटण्या देख त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पंथांतरी चिंध्या न पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा रे. आता वासुदेवानंद सरस्वतींनी कर्म मार्ग स्वीकारला होता, संन्यास दीक्षा ग्रहण केलेली होती आणि ते साक्षात दत्तगुरूंचे अंशावतार होते. त्यामुळे दत्तगुरु हे सतत त्यांच्या बरोबर अनुसंधानात असत. हा शब्द, हे वाक्य नीट लक्षात ठेवा. माणसं परमेश्वराच्या अनुसंधानात असतात, इथे दत्तगुरु टेंबे स्वामींच्या अनुसंधानात होते आणि पर्यायाने टेंबे स्वामी पण दत्तगुरूंच्या अनुसंधानात होतेच होते. तर तो आहे कर्मठ वारी, कर्म मार्ग स्वीकारलेला होता. व कर्म मार्गामध्ये अतिशय सावधानता बाळगावी लागते. अधिक न्यून काहीही होता कामा नये याची दक्षता घ्यावी लागते. आणि ती दक्षता टेंबे स्वामी इतकी काही घेत असत तरी सुद्धा दत्तगुरु त्यांना फटकारत असत, तू इथं चुकलास, तू इथं चुकलास, तू इथं चुकलास, याचं प्रायश्चित्त हे, याचं प्रायश्चित्त हे. मग त्यांना त्रिकाळ स्नान असेल, त्रिकाळ स्नान तर ते करतच होते, कारण ते संन्यास धर्माचं कडकडीत पालन करत होते. मग त्याच्या ऐवजी आणखीन एकदा सुद्धा स्नान दत्तगुरु सांगत असत, उपोषण सांगत असत. अनेक तऱ्हेने दत्तगुरूंनी त्यांना शासन केलेलं आहे. काय ह्याच्यामध्ये आपण आपली तुलना करून बघावी. आपल्याला एवढंच कोणी बोललं तरी केवढा अपमान होतो आपल्याला, आणि दत्तगुरु साक्षात तिथे शासन करतायत, सगुण स्वरूपामध्ये येऊन सांगतायत की तू इथं चुकलास. आपल्याला आपल्याला चूक एवढीशी आपली मान्यच होत नाही, कारण प्रत्येकाचं असं म्हणणंच असतं, म्हणजे मी कधीच चुकत नाही. चुका कायम समोरचा माणूस करतो आणि मी बोट दाखवलं तर माझ्याकडे बोट दाखवून लोक मलाच दोषी ठरवतात. ही जी भूमिका असते सगळीकडे, आपल्याकडे समाजामध्ये 80% समाजामध्ये ही भूमिका हीच पाहायला मिळते की मी कधीच चुकत नाही. मग ह्या कर्म मार्गामध्ये वासुदेवानंद सरस्वती अतिशय तल्लीन झालेले होते. त्यांच्या आयुष्याची इति कर्तव्य त्या कर्म मार्गाच्याच मार्गावरती जाणारी होती, कारण संन्यास धर्माचं कडकडीत पालन चालू होतं. त्यांच्यासारखा संन्यासी, मी पुन्हा पुन्हा हे सांगतो की त्यांच्यासारखा संन्यासी अद्याप पृथ्वी तलावर कोणताही झालेला नाही. तो एकमेव संन्यासी, बाकी सगळे संन्यास धर्माची दीक्षा घेतलेले संन्यासी, पण वासुदेवानंद सरस्वती हे एकमेवाद्वितीय. त्यांच्यासारखा झाला नाही, होणारही नाही कधीच. त्या सम तेच होत. आणि त्यांनी जे भोगलंय ना आयुष्य,
अर्थात ती आयुष्य भोगणं म्हणजे काय ते त्यांचं चरित्र वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांनी ते आयुष्य भोगलंय, त्यातला एक दिवस सुद्धा आपण त्यांच्या पद्धतीने जगू शकत नाही. जगून दाखवावा कोणीतरी. अवघड आहे, फार फार अवघड आहे. मग त्यांच्या अक्षरशः जीव गलबलतो त्यांचं चरित्र वाचताना, की काय बाबा तू किती सोसलंयस रे. अरे तुरीची भाषा ही अत्यंत प्रेमापोटी येते. वास्तविक त्यांचा अधिकार फार मोठा आहे. ते थोरले स्वामी म्हणतात त्यांना दत्त संप्रदायात. पण अक्षरशः जीव गलबलतो की काय माणसाने, काय आणखीन मनुष्य जन्माला येऊन, जरी मान्य आहे परमेश्वराचा अवतार आहे, पण तरी सुद्धा किती सोसणं, किती भोगणं, किती त्याला काही मर्यादा असते की नाही. ते सगळं त्या स्वामींनी, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी सोसलं. ते सगळं त्यांनी त्या पद्धतीने उपभोगलं असं म्हणता येईल. हे उपभोग आपल्या आयुष्यातले सुखाचे उपभोग वेगळे आणि त्यांच्या आयुष्यातले उपभोग वेगळे. जमीन आसमानाचा काय, त्याच्याही पलीकडचा फरक आहे या सगळ्यामध्ये. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथांतरी चिंध्यान पडू द्या निर्धारी. अंगण ठेवा स्वच्छ रे, चिंधी कोठे पडेल, चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी. जमदग्नीची आहे दुसरी, प्रतिमा त्या स्वामींची. हे वरपांगी घेतलेला बुरखा होता. वासुदेवानंद सरस्वती अतिशय तापट होते असं लोकांना वाटायचं, पण अंतःकरण अतिशय मेणाहून मऊ होत. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठोर वज्रास होऊ ऐसे, असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तेच इथे होत. की महाराजच सांगतायत की तो कोपेल निर्धारी, जमदग्नीची आहे दुसरी, प्रतिमा त्या स्वामीची. तो कऱ्हाडा ब्राह्मण, आता शाखा पोट शाखा सांगतात. तो कऱ्हाडा ब्राह्मण शुचिरभूत ज्ञान संपन्न, हे त्याचे कर्मठपण कवच्या परी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी, सांगते झाले पुण्य राशी. तो एक प्रहर दिवसासी, स्वामी पातले तेठाया. स्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी. एकमेकांशी पाहता, आता आलेत, पण तिथे काय आसन ग्रहण केलं नाही, काही नाही, नुसते उभे राहिलेत महाराजांच्या समोर. एकमेकांशी पाहता दोघे हसले तत्वता, हर्ष उभयतांच्या चित्ता झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर. कर्म, भक्ती, ज्ञान आणि योग हे आपण मार्ग पाहिलेत परमेश्वराकडे जाण्याचे. तर एक कर्माचा सागर होता कोण, वासुदेवानंद सरस्वती, आणि हे आपले चरित्र नायक योग योगेश्वर होते. मग त्यांना वासुदेवानंद सरस्वती आणि गजानन महाराजांना दासगणूंनी उपमा कशा दिलेत बघा. एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले, तेव्हा गजानन होते बैसले, आपुल्या पलंगावरी भले, चिटक्या कराने वाजवीत. चिटक्या कशाला वाजवायचे? गण गण गणात बोते, हे चिटक्या वाजवत ते काही महाराज त्या तालावर भजन करायचे. तर ते मनामध्ये त्यांचा सतत तो भजनाचा जो आवर्तन चालायची, ते मोठ्या मोठ्यांनी कधी म्हणत असत, कधी पुटपुटत असत, कधी अंतर्मुख होऊन ते भजन चालत असे. पण त्याला ताल मात्र त्या चिटक्याने धरायचे, किंवा त्या बोटाने बोटावरती आघात दुसऱ्या बोटांवरती करत, असं त्यांचं चालू असायचं. तेव्हा गजानन होते बैसले, आपुल्या पलंगावरी भले, चिटक्या कराने वाजवित. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघा झाली. ते स्वामींनी विचारली, आज्ञा परत जावया. काहीच काही झालं नाही. समारंभ नाही, या बसा नाही, उदक घ्या नाही, फलाहार करा नाही, काहीही नाही. कुठल्याही पारमार्थिक गप्पा नाहीत, आध्यात्मिक काही गोष्टींचं गूढवादाचं काही चिंतन नाही, कुठली तत्वचर्चा नाही, कुठली वेदांवरती चर्चा नाही, कुठली उपनिषदांवरती चर्चा नाही, काहीच चर्चा नाही.
तर स्वामींनी विचारले, आज्ञा परत जावया फार बरे म्हणून. गजाननाने तुकविली मान. महाराजांनी फक्त मान तुकवली. फार बरं असं म्हणाले महाराज. जाताय ना, ठीक आहे, फार बरं झालं. गजाननाने तुकविली मान, स्वामी गेले निघून. बाळाचं कौतुक वाटले. बाळाभाऊंना हे सगळा प्रसंग ते बघतायत डोळ्यांनी. त्यांना फार आश्चर्य वाटले. इथे कौतुक हा शब्द आश्चर्य या शब्दासाठी वापरलेला आहे, की बाळाभाऊंना महज आश्चर्य वाटले. बाळ म्हणे गुरुराया. आता बाळाभाऊंनी गुरुरायांना विचारले की हे दृश्य पाहून या. संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा. हो, म्हणजे त्याचं समाधान करा की माझ्या मनात संशय उत्पन्न झालाय. त्यांचा काय संशय उत्पन्न झाला? त्यांचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्या ह्या मार्गाहून आईचे साच असून तुमचा बंधू कसा तो? ऐसा प्रश्न ऐकेला समर्थ देते उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला त्वा हा आज आम्हा ते. उत्तम प्रश्न केले. म्हणजे हल्ली पॉडकास्ट मुलाखतीमध्ये म्हणतात ना, चांगला प्रश्न आहे बरं का हा. तसं महाराजांनी त्याला सांगितलं की उत्तम प्रश्न केला, बरवा प्रश्न केला बाळा त्वा आज आम्हा ते. आता महाराज हे सगळं गूढवाद सांगतायत बरं का बाळाभाऊला ह्या एका प्रश्नावर. खूप मोठं तत्वज्ञान महाराजांनी सांगितलंय. काय सांगितलंय? की बरवा प्रश्न बाळा केला त्वा हा आज आम्हा ते. ईश्वराकडे जाण्याचे तीन मार्ग असतीसाचे, हे तीन मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न. म्हणजे शेवटी अंतिम तत्व काय आहे की ज्ञान होणार आहे ना. मग ज्ञान होणार असेल तर ज्ञान होणार आहे म्हणजे काय? की जीव आणि शिव हे एकच आहेत, हेच अंतिम सत्य आहे आणि हेच परम ज्ञान आहे. गण गण गणात बोते. गण जीवात्मा गण म्हणजे गण जो ब्रह्माहून नाही भिन्न, ते कळावया जाण गणात हा शब्द असे. म्हणजे जीवानी शिवाला, शिवानी जीवाला एकतत्व भावाने जेव्हा पाहिलं जातं, तर हे कुठं पाहायचंय? तर महाराज सांगतात हे प्रत्येकाने हृदयामध्ये स्वतःला पहा. तिथे जे परमतत्व आहे त्याच्यामध्ये हा जीव कसा मिसळलेला आहे, हा जीवात्मा कसा मिसळलेला आहे, हे महाराज सांगतायत. आणि मग महाराज म्हणतात की भक्ती, कर्म आणि योग हे तीन प्रमुख मार्ग आहेत ईश्वराकडे जाण्याचे. पण त्यांचं शेवटी अंतिम त्यांना काय कळतं? तर ज्ञान होतं. ज्ञान होतं म्हणजे काय? परमेश्वराचं आणि आपलं अद्वैत आहे, तिथं द्वैत काही उरत नाही आणि मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. मग पुन्हा जन्माला यायचंय का? का मोक्षाला जायचंय? का मुक्तीच्या वाटेवरती जो जवाहिर्या आपल्याला सापडलाय, मुक्ती मार्गाचा जवाहिर्या, त्याच्याकडनं रत्न खरेदी करायचे का? हे सगळं जे ज्ञान आहे ते ह्या तीन मार्गांचं, कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि योग मार्ग, ह्यांचं अवलोकन केल्यानंतर किंवा ह्या मार्गातल्या एका मार्गाचा कुठल्या तरी अभ्यास केल्यानंतर ज्ञान होतं ते अंतिम टप्प्यामध्ये. असं महाराज सांगतायत की स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न, दिसती पाहणाऱ्या कारण तेणे घोटाळा वारितो मन, पाहणाऱ्यांचे राजसा. सोवळे ओळे संध्या स्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. आता कर्म मार्गामध्ये काय करावं लागतं ते महाराज सांगतात की सोवळे ओळे संध्या स्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्या लागून अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे जो आचरी निरालसपणे खरी, तोच समजावा भूवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. आता ब्रह्मवेत्ता का म्हटलं? वासुदेवानंद सरस्वती ब्रह्मवेत्ते होते. म्हणजे त्या पायरीपर्यंत पोहोचण्याची सुद्धा मनुष्याची क्षमता आहे. मनुष्यामध्ये ते पोटेन्शियल आहे असं आपण म्हणू. पण तिथपर्यंत जाण्यासाठी जी काही चिकाटी लागते, जी आंतरिक ओढ लागते, ज्या चित्तवृत्ती एकवटायला लागतात, त्याचा कुठेतरी अभाव होतो. म्हणून तिथपर्यंत माणसं त्या ब्रह्मवेत्ते पदापर्यंत पोहोचू शकत नाही. तो
तोच समजावा भूवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. आता तिथे महाराजांनी पुढचं सावधानता काय सांगितले बघा. अधिक न्यून तेथे होता कर्ममार्गात, कर्ममार्ग न ये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविले पाहिजे आचरणी. आपण पाहिलं वासुदेवानंद सरस्वतींचं आचरण कसं होतं. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परांकारणे दुरुत्तरी कदा त्याने टाळू नये. म्हणजे लोकांशी वादविवाद करायचा नाही, कोणालाही दुखवायचं नाही, कोणालाही दुरुत्तर करायची नाहीत, अदवा तद्वा बोलायचं नाही, टाकून बोलायचं नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही. एवढी खबरदारी कर्म मार्गामध्ये अवश्य घ्यावीच लागते. हा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये, हे महाराज सांगतात. आता भक्ती मार्गात, आता दुसऱ्या मार्गाचं सांगतायत. कर्म मार्गाचं सांगितलं, थोडक्यात वर्णन केलं की काय आचरण असावं आणि त्या पलीकडे जाऊन सुद्धा इतरांबरोबर काय कम्युनिकेशन असावं ते महाराजांनी सांगितले. आता भक्ती मार्गाचे ऐक हे लक्षण साचे, भक्ती पंथाने जाणाऱ्याचे मन पाहिजे शुद्ध आधी. मलिनता मना ठाई अंशेही राहिल्या पाहिजे, त्याच्या हाती येत नाही भक्ती रहस्य बापारे. मलिनता मनामध्ये आहे आणि एकीकडे देवदेव करतायत आणि अलीकडे हेच बघायला मिळतं की मनामध्ये भावच नाही, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देवा आशानं पावायचा नाही र, आणि देव बाजारचा भाजीपाला नाही र, असं जे म्हटलं जातं ना, ते तेवढ्यासाठीच आहे की भक्ती मार्गात आहात ना तुम्ही. मग मनात भावच नसेल तर ती भक्ती उपयोगाची काय. मग भक्तिपंथाने जाणाऱ्याचे मन पाहिजे शुद्ध आती, मलिनता मना ठाई अंशेही राहिल्या पाही, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. आता रहस्यच आहे की भक्ती म्हणजे काय. मग भक्ती कोणाकडनं शिकावी. भक्ती मारुती रायाकडनं शिकावी, भक्ती नारदाकडनं शिकावी, भक्ती प्रल्हादाकडनं शिकावी, आणि भक्ती शबरीकडनं शिकावी, भक्ती जनाबाईकडनं शिकावी, भक्ती सावता माळ्याकडनं शिकावी. अनेक मंडळी आहेत, नामदेव महाराजांकडनं शिकावी भक्ती काय असते. त्यांनी भक्तीच्या जोरावरच तो श्रीपती स्वतःच्या अंतरंगात मुरवला ना. मग त्याशिवाय त्यांना तो श्रीपती, ते सावळ परब्रह्म जे विटेवरती युगे 28 उभं राहिलंय, ते त्यांना कसं सापडलं असतं. दया प्रेम आणि भक्ती रहस्य जर आलं आतमध्ये तर त्याच्यासाठी आणखीन वैशिष्ट्य काय सांगितलेत महाराजांनी. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष, मुखा माझी नाम स्मरण करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगांसह जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी, भक्ती मार्गाची न ये सरी त्याचा विधी सोपा असे. हो, आता इथे सोहळं एवढं व्रत अनुष्ठान काहीच नाहीये. मुखा माझी नामस्मरण आहे, श्रवणी पूजनीय. श्रवण म्हणजे काय. हरिभक्तीचं जिथे भजन आहे, जिथे कीर्तन आहे, परमेश्वराचं गुणगान आहे, प्रवचन आहे, त्याचं श्रवण केलं पाहिजे. श्रवणी पूजनी, पूजन कसलं आहे तर भक्ती मार्गाला सगुण उपासना सांगितलेली आहे. सगुणाची उपासना झाल्याशिवाय भक्ती मार्गामध्ये रहस्य हाताला येतच नाही. मग एवढी संत मंडळी अधिकारी होती, त्यांना निर्गुण तत्वाची ओळख नव्हती असातला भाग नाही. मग तरी सुद्धा ते पंढरीच्या पांडुरंगाला जो विटेवरी उभा आहे त्याला का अनन्य भावानी पूजत होती, भजत होती, त्याच्या एका दर्शन मात्र कामनापूर्तीसाठी का तिष्ठत होती. तर भक्ती मार्ग हा ह्या सगळ्या मार्गाने जाणारा आहे म्हणून. मग महाराज म्हणतात की भक्ती मार्गाची न ये सरी, कुठल्याच मार्गाला भक्ती मार्गाची सरी येणार नाही. भक्तीचा संबंध थेट आपल्या अंतरंगातल्या भावाशी आहे, शुद्ध भावनेशी आहे. आणि महाराज म्हणतात त्याचा विधी सोपा असेल. म्हणजे लोकांना बरोबर वाटतं नामस्मरण काय येता जाता होतंय, कायमच होतंय. भजन पूजन आम्ही कीर्तनाला जाऊन बसतो, कीर्तनाला जाऊन बसल्यावर वाती वळायच्या असतात.
उखाळ्या पाखाळ्या काढायच्या असतात. तुमचं काय, आमचं काय, तुमची सून कशी, आमची सून कशी, हेच चालतं कीर्तनामध्ये. चपला सांभाळल्या जातील की नाही, परवाच नवीन घेतल्यात, गेल्या तर घरी बोंबळाबोंब होईल. हे सगळं डोक्यात असतं, मग कानावरती सवयीने पडत असतात शब्द. त्याला काही अर्थ नाही, त्याला भक्ती म्हणत नाहीत, तो टाइमपास म्हटला जातो. तर भक्ती मार्गाचा विधी सोपा आहे, पण तो तो करण्या आचरण कर्माहून कठीण जाण, जेवी गगनाचे जवळपण नेत्रां लागी दिसत असे. काय उपमा दिली की आकाश असं समोर दिसते की हातामध्ये येईल आता. म्हणजे विमानात बसल्यानंतर सुद्धा लोकांना वाटतं की अरे आपण आकाशामधले त्या ढगांच्या ज्या गासड्याच्या गासड्या दिसतात, ते दृश्य दिसतं विमानाच्या खिडकीतून, दिवसा जर असेल प्रवास तर त्या गासड्यांवरनच आपण चाललोय, पण त्याच्याही पलीकडे अनंत आकाश, अमर्याद आकाश आहे. मग जेवी गगनाचे जवळपण नेत्रा लागी दिसत असे. आकाश आकाश काय, ते इथे आहे. मग ते हातामध्ये येतं का? मग ते नाही येत. मग भक्ती मार्ग असाच आहे की आपल्याला वाटतं की आपण फार मोठी वाटचाल केली, पण प्रत्यक्षात तसं नसतं. भक्ती मार्ग हा आचरण करण्यासाठी अतिशय कठीण आहे, असं महाराज सांगतायत. आता याच्या पुढे महाराजांनी योग मार्गाचं वर्णन केलेलं आहे आणि अनेक प्रकारचा आणखीनही काही बोध बाळाभाऊंना केलेला आहे. 19व्या अध्यायाच्या सुरुवातीतनं आपण पुढे पुढे चाललेलो आहोत. तर त्या आता पुढच्या भागामध्ये बाळाभाऊला काय निवेदन त्यांनी केलं, काय त्याला बोध केला, कोणतं तत्वज्ञान, कोणता गूढ वाद महाराजांनी बाळाभाऊंना सांगितलं, त्याचं वर्णन, ते सगळं आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत जय राजा.